नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, शेवटपर्यंत पहा, स्किप अजिबात करू नका। सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे हप्ता वाटप संदर्भात। आता हप्ता वाटप कोणता आहे, तर हा हप्ता तो आहे जो लाभार्थ्यांना मिळालेला नाही। म्हणजेच काय, तर या ठिकाणी पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा जो हप्ता मिळालेला नव्हता, त्या लाभार्थ्यांना एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, या योजनेतील इतर जे लाभार्थी आहेत त्यांना 9 तारखेपासून ही प्रोसेस सुरू झालेली पाहण्यास मिळाली होती। म्हणजे 9 तारखेपासून त्यांच्यासाठी हप्ता वितरणाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू झालेली होती। मात्र जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपयाचा हप्ता, एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही। त्यासोबतच मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता बऱ्यापैकी लाभार्थ्यांना जमा झालेला नाही। आणि मार्चचा हप्ता जमा न होण्याचं कारण इथं स्टेटस चेक केल्याच्या नंतर लाभार्थ्यांना दिसत होतं पेंडिंग ॲट ऑफिशियल अशा पद्धतीचा, म्हणजे शासन स्तरावरती वितरणासाठी प्रॉब्लेम तिथं निर्माण झालेला होता। आता शासन स्तरावरती हा प्रॉब्लेम होता, त्यामुळे अपेक्षित होतं की निधी आहे, सगळं ओके आहे, फक्त वितरणाची प्रोसेस करण्यासाठी काहीतरी व्यत्यय आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे। ज्यावेळेस हा प्रॉब्लेम दूर होईल त्यावेळेस हा हप्ता जमा होईल, पण तसं झालं नाही। मार्चमध्ये हप्ता आलेला नाही। एप्रिलच्या हप्त्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या अगोदर इतर लाभार्थ्यांना पैसे जमा झाले। 12 तारखेपासून हे पैसे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आले। 9 तारखेला मेसेज आला, पण दिव्यांग बांधवांना मात्र दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी पहा, एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही। आणि त्या अगोदर सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता बऱ्याच दिव्यांग लाभार्थ्यांना जमा झालेला नाही। आणि आता काय कारण सांगण्यात येत आहे हा हप्ता वितरण उशीर होण्याचं, म्हणजेच हप्ता वितरणासाठी उशीर नेमका का होत आहे, दिव्यांग बांधवांना पैसे आत्तापर्यंत का आलेले नाहीत, तर शासकीय स्तरावर जे कर्मचारी या योजनेवरती काम करतात, ज्या कर्मचाऱ्यांवर म्हणजे जे कर्मचारी या योजनेसाठी नेमणूक करण्यात आलेले आहेत, या योजनेवरती काम करणाऱ्या कर्मचारी सध्या संपावर गेलेले आहेत। शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेल्या कारणाने या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हप्ता वितरणाला पुन्हा एकदा उशीर झालेला आपल्याला पाहण्यास मिळत आहे। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, ज्या दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्यापासून दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून हप्ता जो मिळणार होता, त्या लाभार्थ्यांच्या हप्ता वितरणाला पुन्हा एकदा उशीर होण्याचं कारण स्पष्ट झालेलं आहे। आणि ते कारण म्हणजे कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। त्यांचा नेमका संप कधी संपतो आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येतात या संदर्भात ऑफिशियल नोटिफिकेशन काढणं गरजेचं आहे, किंवा स्पष्ट लाभार्थ्यांना सूचना देणं गरजेचं आहे। परंतु आता सध्या स्थितीला अशा पद्धतीची कुठलीही सूचना, कुठलीही माहिती इथं दिलेली नाही। त्यामुळे नक्कीच सर्व दिव्यांग बांधव चिंतेत पडलेले आहेत। शासनाला कृपया कळकळीची विनंती आहे, मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे दिलेले नाहीत, एप्रिल महिना संपत आलेला आहे तरी पण पैसे दिलेले नाहीत, एप्रिलचे सुद्धा लवकरात लवकर या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या DBT लिंक अकाउंटमध्ये जमा करावेत। कारण या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते खरंच खूप गरजू लाभार्थी आहेत, त्यांना या अनुदानाची, या हप्त्याची खरंच खूप गरज असते। त्यामुळे कृपया लवकरात लवकर हे अनुदान जमा करावं अशी शासनाकडे कळकळीची विनंती आहे।